नमस्कार मंडळींनो, आपण आपल्या चॅनलवर हुलग्याबद्दल माहिती सांगणार आहोत. आपण ह्या रानामध्ये फर्स्ट टाईम हे आपण काहीच करत नव्हतो. ह्या रानामध्ये आपण नांगरून असंच टाकायचं म्हणून आपण हुलग्याचं पीक टाकलं होतं. हुलगे टाकल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने बहरले, चांगल्या पद्धतीने आले. गेल्या वर्षी आम्ही हे पीक केलं होतं. ह्या पिकामधून आपल्याला जवळजवळ काही मशागत न करता 15 किलो हुलगे झालेले आहेत. हे आता दुर्मिळ झालेलं आहे. हे इतकं मुलांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं पेय आहे. आपण पण हे सर्दी झाल्यानंतर आपण ही हुलगा उकडून खातो, त्याचा सूप पितो. खूप चांगलं आहे. ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला हे कसं येतं, काय येतं हे कुणाला जास्त करून माहिती नाही. हे रानमाळाला आपण असंच टाकून दिलेलं, मागच्या वर्षी टाकलेलं. त्याच्यामुळे आपल्याला खूप सारं म्हणजे चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघालेलं आहे. हुलग्याची भाजी जे आपण गावरान भाषेमध्ये त्याला देशमुख पण म्हणतात. काही लोक त्याला माडगं पण म्हणतात. काही लोक हुलगा म्हणतात. काही लोक हॉर्स ग्राम म्हणतात. पण हे कसं येतं, काय येतं हे कुणालाच माहीत नाही. हे खरं तर ह्याचे असे छोट्या वेली येतात. वेली येऊन त्याला फुलं येतात. फुलं आल्यानंतर ते असं पिकतं. फुलं येऊन नंतर शेंगा तयार होतात. शेंगा तयार झाल्यानंतर त्या वाळल्यानंतर आपल्याला त्याला हाताने उपटावं लागतं. उपटून त्याला काठीच्या साहाय्याने किंवा मशनीमध्ये आपल्याला त्याला हुलगा करावं लागतं. शक्यतो मशनीमध्ये जास्त कोणी करत नाही. आपल्याला हाताच्या साहाय्याने बडवूनच त्याला करावं लागतं. बडवून उफनून त्याला करावं लागतं. हुलगा हे खरंच बघायला गेलं तर खूप उपयुक्त आणि खूप कॅल्शियमयुक्त, प्रोटीनयुक्त म्हणा काही असं कडधान्य आहे. पण आजकाल कुणालाच माहिती नाही की बाबा हे करतात कसं, काय करतात. पहिले खूप सारे लोक आपल्या शेतामध्ये हुलगे लावायचे. पण आजकाल असं हुलगे बघायलासुद्धा भेटत नाही. ह्यांनी असं काही नाही की बाबा त्याला खूप चांगली माती लागते, हे काय लागतं, काही नाही आहे. निव्वळ तुम्ही रानमाळामध्ये सुद्धा असंच म्हणजे पेरून दिलं तरी ते तुमचं पावसाच्या दिवसामध्ये हुलगे तयार होतात. हुलग्याला आता आपण पावसाच्या दिवसाच्या आधी लावलं तर ते जवळजवळ मला वाटतं दिवाळी झाल्यानंतरच ते काढायला येतं. आणि असंही नाही की तुम्हाला जास्त पाणी लागतं आहे, काय लागतं आहे, की जास्त काळी माती लागते, काही नाही. एकदम सोप्या पद्धतीने हे हुलगे आपल्याला हार्वेस्ट करता येतात. फक्त एवढंच आहे की बाबा हुलग्यामध्ये गवत जास्त होतं, सगळ्या गोष्टी होतात ते बघूनच. नाहीतर आपण बघायचो हुलगा शक्यतो आजकाल कुणालाच माहिती नाही की बाबा, आणि मलाही माहिती नव्हतं की हुलग्याची झाडं कशी असतात, काय असतात. पण लकीली माझं लग्न शेतकरी घरामध्ये झालं. त्याच्यामुळे मला माहिती झालं की बाबा हे शेतीमध्ये म्हणजे हे कशा पद्धतीने उगवतं, काय होतं. मग ह्याची आम्हाला वाटायचं बाबा असंच येत असेल. पण लागवड कशी करतात, काय करतात. पण खरंच सांगायला गेलं तर हे चांगल्या पद्धतीने आम्ही म्हणजे फक्त ट्राय म्हणून असंच खाली ठेवण्यापेक्षा आपण टाकूयात म्हणूनच लय आम्ही एक किलोच्या आसपास बियाणे टाकले होते. त्याचे आम्हाला काही मशागत न करता 15 ते 16 किलो, निम्मे तर आम्ही पावसामुळे सोडून दिले होते की जास्त पाऊस होता त्याच्यामुळे सोडून दिले. पण त्याच्यानंतरसुद्धा आम्ही हार्वेस्ट करूनसुद्धा नंतर आत्ता पाऊस पडला, पाऊस पडून परत एवढं उगवलं. त्या उगवल्यामधनं आपल्याला जवळजवळ किमान नाही म्हणलं तरी 5-6 किलो घरी खाण्यापुरतं तरी 5-6 किलो म्हणायचं, पण त्याच्यापेक्षा जास्त निघतील. घरी खाण्यापुरते तरी परत हुलगे उगवतील एवढं तरी आपल्याला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, ज्या काही म्हणजे दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टी आपण लावत चला. त्या काय होतात त्याच्यापासून कुठल्या गोष्टी आजकाल इतकं केमिकलयुक्त जगामध्ये आपण ऑर्गॅनिक शेती करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण लोकांना माहिती नाही की बाबा किती लोक आपण कशी भाज्या उगवतात, काय करतात, त्याच्या भाज्यांच्या मागं उत्पन्न काढण्यासाठी लोक काय करतात.